नमस्कार मित्रांनो, आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। जिल्ह्यात 686 अंगणवाडी मदतनीस तर 68 सेविकांच्या पदांची भरती या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याआधी मित्रहो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदे भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून ही रिक्त पदे मार्च अखेरपर्यंत भरली जाणार आहेत। याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। अनुषंगाने पालघर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका पदासाठी 686 आणि मदतनीस पदांसाठी 68 रिक्त पदे उपलब्ध आहेत। त्या जिल्ह्यात मंजूर सेविका पदे 3357 इतकी असून कार्यरत सेविका 3289 आहेत, तर मंजूर मदतनीस पदे 3357, कार्यरत मदतनीस 2676 आहेत। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत। नवीन निकष लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे। या बदलामुळे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार असून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संधी दिली जाणार आहे। महिला आणि बालविकास विभागाने 30 जानेवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे। हा शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीसाठी लागू करण्यात आला आहे। शासन निर्णयानुसार भरती प्रक्रियेसाठी गुणांकन प्रणाली बदलण्यात आली आहे। उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लक्षात घेऊन गुण दिले जातील। या सुधारणेमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया अधिक नीटनेटकी आणि पारदर्शक होईल। यामुळे सर्व पात्र उमेदवारांना संधी मिळणार असून उमेदवारांची गुणवत्ता आणि अनुभव याला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे। तरी पात्र महिला उमेदवारांनी अर्ज दाखल करून नोकरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मकाम प्रवीण भावसार यांनी केले आहे। धन्यवाद मित्रहो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट्ससह।